नंतरच्या पॉइंटचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता वॉटर सरफेस आहे आणि त्याच्यावरती जर आपण स्टोन वगैरे ड्रॉप केला, दगड टाकला, आता हा सरफेस आहे वॉटर सरफेस, आणि इथे दगड टाकला तर काय होतं, तर वेव्ह जे आहेत हे अशा फॉरवर्ड डायरेक्शनला ऍडव्हान्स होतात. The wave which advance in forward direction, it is called progressive wave. जिथं डिस्टर्बन्स आहे तिथून ती विरुद्ध बाजूला किंवा त्या पॉइंट पासून अवे वेव्हचं प्रपोगेशन होतं किंवा वेव्ह ऍडव्हान्स होते, आणि मग तशी असणारी वेव्ह जी आहे तिला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. एम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर पिरियड, फ्रिक्वेन्सी ऑफ ईच वेव्ह इज सेम और ईच व्हायब्रेटिंग पार्टिकल इज सेम. नंबर 1, एम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी ऑफ ईच वेव्ह इट इज सेम. प्रत्येक पार्टिकलचे असणारं व्हायब्रेशनचं असणारं एम्प्लिट्यूड, म्हणजे हे मेन पोझिशनला या पद्धतीने असं व्हायब्रेट होईल प्रत्येक पार्टिकल, तर त्याचा असणारा पिरियड जो आहे, एम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे तिन्ही सेम असतं प्रत्येक पार्टिकलसाठी. नंबर 2, फेज जे असते प्रत्येक पार्टिकलचे डिफरंट असते. फेज इथं असणारं डिस्प्लेसमेंट मेन पोझिशन पासूनच, इथं असणारं डिस्प्लेसमेंट, इथं असणारं डिस्प्लेसमेंट, असं प्रत्येक पार्टिकलचं असणारं डिस्प्लेसमेंट जे आहे किंवा त्याची व्हेलॉसिटी असेल, मेन पोझिशन पासूनच असणारं डिस्टन्स असेल, याला काय म्हणायचं, याला फेज म्हणायचं. फेज. आणि साध्या शब्दामध्ये किंवा त्यालाच दुसरे शब्द आहेत स्टेट ऑफ व्हायब्रेशन. स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ ईच पार्टिकल इज डिफरंट. अशा दोन प्रॉपर्टीज आहेत. एम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी सेम. त्याच्यानंतर दुसरं, फेज ऑफ ईच पार्टिकल इज डिफरंट. आणि अभ्यासासाठी दोन वेव्हज आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हज. नंबर 1 ची वेव्ह जी आहे ती आहे ट्रान्सवर्स वेव्ह. आणि नंबर 2 ची जी वेव्ह आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. Two types of progressive waves, one transverse wave, another longitudinal wave. आता मग त्या वेव्हच्या काय प्रॉपर्टीज आहेत किंवा त्या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे ते बघा. आता पहिली असणारी वेव्ह जी आहे ती ट्रान्सवर्स वेव्ह. नंबर 1, ट्रान्सवर्स वेव्ह. आता मगाशी जो सरफेस दाखवलेला होता वॉटर सरफेस, आणि त्याच्यावरती पुढे हा सरफेस आहे. वेव्हचं प्रपोगेशन, समजा या पद्धतीने वेव्ह प्रपोगेट होत असेल तर प्रपोगेशन जे वेव्हचं आहे हे असं फॉरवर्ड डायरेक्शनला आहे. मात्र ही पार्टिकल जी आहे ती कोणत्या डायरेक्शनला व्हायब्रेट झालेली आहेत, ही या डायरेक्शनला व्हायब्रेट होतात. आणि प्रत्येक पार्टिकलचं असणार व्हायब्रेशन जे आहे कम्प्लीट व्हायब्रेशन 1 2 3 4 या पद्धतीने प्रत्येक पार्टिकलचं व्हायब्रेशन होतं. आणि हे व्हायब्रेशन जे आहे आणि प्रपोगेशन जे आहे हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. तर नंबर 1 ची जी प्रॉपर्टी आहे the wave in which the medium particles vibrate perpendicular to the propagation of wave, it is called transverse wave. ज्या वेव्ह मध्ये मीडियम जे आहे किंवा मीडियमची असणारी पार्टिकल जे आहेत
हे परपेंडिक्युलर व्हायब्रेट होत असतील कशाला, प्रोपोगेशनला, तर ती वेव्ह जी आहे ही ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल. त्याच्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे, अशी वेव्ह प्रोड्यूस होत असताना हा एक पार्ट तयार झाला, याला म्हणायचं क्रेस्ट. हा दुसरा पार्ट तयार झाला, याला म्हणायचं ट्रफ. वन क्रेस्ट अँड वन ट्रफ फॉर्म्स वन ट्रान्सव्हर्स वेव्ह, किंवा तेच दुसऱ्या शब्दामध्ये, when the transverse wave is produced, the medium is alternately divided into crest and trough. जे सोपं वाटेल किंवा जे त्यावेळी आठवेल ते, की ज्यावेळी ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोड्यूस होते, क्रेस्ट आणि ट्रफ्स अल्टरनेटली फॉर्म होतात, किंवा हा कॉन्व्हेक्स पार्ट आहे याला म्हणायचं क्रेस्ट, कॉन्केव्ह पार्ट आहे याला म्हणायचं ट्रफ, आणि एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोड्यूस होते. आणि याच्यामध्ये या दोन पॉइंट मध्ये असणारा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ्स, इट इज कॉल्ड वेव्हलेंथ. नंबर 2, वन क्रेस्ट, one trough forms one transverse wave, or when transverse wave is produced, crests and troughs are alternately formed. Distance between two crests or distance between two troughs, it is called wavelength. Wavelength ची डेफिनेशन काय आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये. त्याच्यानंतर नंबर 3 जे आहे, these crests and troughs, they advance in forwards and transfer energy. Advance आणि एनर्जी जी आहे ही ट्रान्सफर करतात. तर अशा ह्या 3 प्रॉपर्टीज झाल्या. मीडियम पार्टिकल्स व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू दी प्रोपोगेशन, क्रेस्ट आणि ट्रफ्स फॉर्म होतात, 2 क्रेस्ट मधलं किंवा 2 ट्रफ्स मधलं डिस्टन्स वेव्हलेंथ, क्रेस्ट आणि ट्रफ्स ऍडव्हान्स होतात फॉरवर्ड डायरेक्शनला, आणि त्याच्यामुळे एनर्जी जी आहे ही कॅरी होते किंवा ट्रान्सफर होते फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. नंतरच्या प्रॉपर्टीज आणखी बघा, 3 नंबरची प्रॉपर्टी, त्याच्यानंतर 4 नंबरची प्रॉपर्टी. हे जे मीडियम आहे इट शुड बी इलास्टिक. द मटेरियल मीडियम in which the transverse wave is propagating, it should be elastic. ते इलास्टिक असायला हवं. नंतरची प्रॉपर्टी आहे, या वेव्ह ज्या आहेत कशामधून प्रोपोगेट होतात, थ्रू सॉलिड्स आणि सरफेस ऑफ लिक्विड. सॉलिड्स मधून त्या प्रोपोगेट होतात, लिक्विड्स मधून गॅसेस मधून प्रोपोगेट होत नाहीत. थ्रू सॉलिड्स अँड सरफेस ऑफ लिक्विड असं त्याचं प्रोपोगेशन होतं. नंतरची प्रॉपर्टी आहे, दे कॅन बी पोलराइज्ड. आता फक्त पोलराइज्ड होणे म्हणजे काय, तर एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेशन जे आहेत ही रेस्ट्रिक्ट होत असतील एखाद्या वेव्हची, तर त्याला पोलरायझेशन म्हणायचं. आता हे बोर्डचं प्लेन आहे आणि इथं मीडियम आहे, आणि ते मीडियम समजा या प्लेन मध्येच फक्त व्हायब्रेट होत असेल आणि वेव्ह प्रोपोगेट होत असेल, तर तशी वेव्ह जी आहे किंवा त्या वेव्हचं पोलरायझेशन झालं असं म्हणायचं. ज्या वेव्हज एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होऊ शकतात, प्रोपोगेट होऊ शकतात, आणि तशा प्रोपोगेट होत असतील तर व्हायब्रेशन जी असतील पार्टिकलची ती एकाच प्लेन मध्ये राहतात, आणि तो जो फेनॉमेनॉन आहे त्याला पोलरायझेशन म्हणतात. ट्रान्सव्हर्स वेव्हज
दे कॅन बी पोलराइज्ड. अशा इथे मी 6 प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. मीडियम पार्टिकल परपेंडिक्युलर टू दी प्रोपोगेशन अशी व्हायब्रेट होतात. क्रेस्ट आणि ट्रप्स फॉर्म होतात. डिस्टन्स बिटवीन टू क्रस्ट अँड टू ट्रप्स वेव्हलेंथ. क्रेस्ट आणि ट्रप ऍडव्हान्स होतात आणि एनर्जी ट्रान्सफर करतात. मटेरियल मीडियम ज्याच्यामधून त्या प्रोपोगेट होणार शुड बी इलॅस्टिक. सॉलिड्स मधून आणि सरफेस ऑफ दी लिक्विड्स मधून त्या प्रोपोगेट होतात किंवा ट्रान्सफर होतात, प्रोग्रेस होतात आणि त्याचं पोलरायझेशन होतं. दे कॅन बी पोलराइज्ड. अशा याच्या प्रॉपर्टीज आहेत. पॅरलल लॉन्जिट्युडनल वेव्हच्या काय प्रॉपर्टीज आहेत? Number 2, longitudinal wave. त्याच्यातली एक प्रॉपर्टी जी आहे, समजा हे मीडियम आहे. आता मी डॉटच्या साह्याने दाखवतो मीडियम किंवा अशा लाईनच्या साह्याने. हे मीडियम आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत हे इक्विडिस्टंट आहेत. ज्यावेळी लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रोपोगेट होईल, इथं असणारे जे पार्टिकल्स आहेत मीडियम काही ठिकाणी एकत्रित आलं आणि काही ठिकाणी ते सेपरेट झालं. मीडियम पार्टिकल्स क्लोज येत असतील तर त्या पॉइंट्सना म्हणायचं, किंवा हे येत असताना व्हायब्रेशन कसं झालं बघा. पहिल्यांदा व्हायब्रेशन जे आहे मीडियम असं एकत्रित आलं, हे एकत्रित आलं आणि मग इथं सेपरेट झालं आणि प्रपोगेशन जे आहे वेव्हचं ते या डायरेक्शनला असतं किंवा ती फॉरवर्ड डायरेक्शन. If medium particles vibrate parallel to the propagation of wave, then such type of wave it is called longitudinal wave. Vibrations of the medium particles parallel to the propagation, such type of wave it is called longitudinal wave. आता ज्यावेळी मीडियम या पद्धतीने एकत्रित आलं, सेपरेट झालं, मग ज्या ठिकाणी ते एकत्रित आलं त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन. आणि ज्या ठिकाणी ते सेपरेट झालं, इथं सेपरेट झालं, त्याला म्हणायचं रेअरफॅक्शन. When longitudinal wave is formed, the compressions and rarefactions are alternately produced. One compression, one rarefaction, it forms one longitudinal wave. काय आहे कॉम्प्रेशन? मीडियम एखाद्या पॉइंटला एकत्रित येतं, नंतरच्या पॉइंटला, नंतर ते सेपरेट होतं आणि असं अल्टरनेटली प्रोड्यूस होतं मीडियम मध्ये. जिथे एकत्रित येतं ते कॉम्प्रेशन आहे, जिथे सेपरेट होतं ते रेअरफॅक्शन. कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन हे अल्टरनेटली फॉर्म होतं. आणि मग या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स, दोन कॉम्प्रेशन्स मधलं डिस्टन्स, दोन रेअरफॅक्शन्स मधलं डिस्टन्स, याला म्हणायचं वेव्हलेंथ, लॅम्बडा. ही सेकंड प्रॉपर्टी. One compression, one rarefaction, one wave, distance between two successive compressions or distance between two successive rarefactions, it is called wavelength. Number 3, compression आणि rarefaction जे आहे हे ऍडव्हान्स होईल आणि त्याच्यामुळे एनर्जी जी आहे ही ट्रॅव्हल होईल किंवा ट्रान्सफर होईल. पॅरलल प्रॉपर्टीज मी एक्सप्लेन करतोय. पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं आहे? पहिल्यामध्ये होतं परपेंडिक्युलर, इथं आहे पॅरलल. मीडियम कसं डिवाइड झालं? क्रेस्ट आणि ट्रप मध्ये डिवाइड झालं.
इथं ते कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन मध्ये डिवाइड झालं लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी. तिथं क्रेस्ट आणि ट्रफ हे मूव्ह होत होतं फॉरवर्ड डायरेक्शनला आणि वेव्हचं प्रपोगेशन होत होतं. इथं कॉम्प्रेशन असेल किंवा रेअरफॅक्शन असेल हे फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल आणि एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर होईल. 4 नंबरची जी प्रॉपर्टी आहे, मीडियम शुड बी व्हॉल्यूम इलॅस्टिक. मीडियमला व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी असायला हवी जर याचं प्रपोगेशन व्हायचं असेल तर. त्याच्यानंतर 5 नंबरची प्रॉपर्टी आहे, these waves they can be propagate through solids, liquids and gases. या तिन्ही मीडियम मधून त्या प्रपोगेट होऊ शकतात. मीडियम जे आहे पाठीमागच्या पॉइंट मध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये मीडियम शुड बी इलॅस्टिक असं म्हटलेलं होतं. याच्यामध्ये हे व्हॉल्यूम इलॅस्टिक असायला हवं मीडियम. त्या वेव्स मध्ये सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस मधून वेव्स पास होत होत्या. आता या ज्या वेव्स आहेत या लॉन्जिट्युडनल वेव्ह सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस मधून पास होते. ती फक्त सॉलिड्स मधून आणि सरफेस ऑफ द लिक्विड मधून पास होत होती. त्याच्यानंतर 6 नंबरची प्रॉपर्टी तिथे सांगितलेली होती, नंबर 6. यांचं पोलरायझेशन होत नाही. लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅनॉट बी पोलराइज्ड. हे 6 नंबरची प्रॉपर्टी आहे. 7 नंबरची प्रॉपर्टी आहे, प्रेशर आणि डेन्सिटी जे आहे मीडियमची असणारी डेन्सिटी आणि मीडियमचं तिथं असणारं प्रेशर जे आहे इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह हे चेंज होतं. इन केस ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह इट कॅनॉट बी चेंज्ड, इट रिमेन्स सेम. तर अशा याच्या 7 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्याही मग एक प्रॉपर्टी राहिलेली होती, याला पॅरलल. प्रेशर डेन्सिटी इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह चेंजेस कशाचं तर मीडियमचं. इन केस ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रेशर अँड डेन्सिटी ऍट एव्हरी पॉइंट रिमेन्स सेम. पहिली जी होती ती ट्रान्सव्हर्स वेव्ह, नंतर होती ही लॉन्जिट्युडनल वेव्ह. हे 2 प्रकार आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हचे. मग पहिली प्रॉपर्टी जी आहे मीडियमचं नेचर कसं राहतं, पॅरलल, परपेंडिक्युलर. दुसरं मीडियम जे डिवाइड झालं, पहिल्यामध्ये क्रेस्ट ट्रफ, दुसऱ्यामध्ये कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. प्रोपोगेट होतात, ऍडव्हान्स होतात. क्रेस्ट ट्रफ असू द्या किंवा कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन असू द्या, एनर्जी कॅरी होते फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. त्याच्यानंतर मीडियम हे इलॅस्टिक असायला हवं. याच्यामध्ये मीडियम हे व्हॉल्यूम इलॅस्टिक असायला हवं. त्याच्यानंतर त्याचं प्रोपोगेशन जे आहे हे सॉलिड्स मधून आणि सरफेस ऑफ द लिक्विड्स मधून होत होतं. इथं ते सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस तिन्ही मधून होतं. त्या वेव्स पोलराइज होत होत्या. ट्रान्सव्हर्स वेव्स ह्या पोलराइज होत नाहीत. त्याच्यानंतर 7 नंबरची प्रॉपर्टी जी आहे, प्रेशर आणि डेन्सिटी एखाद्या पॉइंटला असणारी किंवा प्रत्येक पॉइंटची असणारी सेम राहते इन केस ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रेशर डेन्सिटी ही चेंज होते. इट कॅन बी इट चेंजेस. म्हणजे मीडियमची असणारी प्रेशर आणि डेन्सिटी चेंज होते. आणखी आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह जे आहे की नाही हे याचं प्रोपोगेशन व्हायचं असेल तर मीडियम हे नेसेसरीच आहे. तसं ट्रान्सव्हर्स वेव्ह ह्या मीडियम मध्ये प्रोपोगेट होतात आणि व्हॅक्यूम मधूनही प्रोपोगेट होतात. अशी एक लास्ट प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यासाठी लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी मीडियम शुड बी नेसेसरी आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह साठी मीडियम असेल तरी प्रोपोगेट होतात, मीडियम नसतानाही त्या प्रोपोगेट होतात. अशी नंतरची एक 8 नंबरची पण प्रॉपर्टी. आणि हे विचारत असताना क्वेश्चन कसा येतो, स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. तुम्ही कोणतेही 6 सांगितले तरी चालतात त्याच्यामध्ये.
किंवा डिस्टिंग्विश बिटवीन ट्रान्सव्हर्स वेव्हज अँड लॉन्जिट्युडनल वेव्हज. इकडे 3 प्रॉपर्टी सांगायच्या ट्रान्सव्हर्स वेव्हच्या, पलीकडे 3 प्रॉपर्टी सांगायच्या लॉन्जिट्युडनल वेव्हच्या. मग त्या तुम्ही कोणतेही सिलेक्ट केला तरी चालते. काय बघा, व्हायब्रेशन कसं असतं मीडियमचं, काय फॉर्म होतं, कशामध्ये मीडियम डिवाइड होतं, प्रोपोगेशन कशाचं होतं आणि मग वेव्ह एनर्जी कॅरी होते. मीडियमची इलॅस्टिसिटी कशी असायला हवी, त्याच्यामधून कोणत्या कोणत्या मीडियम मधून त्या पास होतात, त्याच्यानंतर पोलरायझेशन संदर्भात त्याची प्रॉपर्टी काय आहे, प्रेशर आणि डेन्सिटी संदर्भात प्रॉपर्टी काय आहे, आणि मीडियम कशासाठी नेसेसरी आणि कशासाठी नेसेसरी नाही, अशा ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्हच्या संदर्भात असणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत.